याला काम बंद पडलंय, पोरगा ध्यानावर राहीना. आणि सुनबाईचा तो विषयच नाही. सुनबाईनं ते पोरगा एकत्र येतीच नाही, काय भानगडे. पण आता हे काम कसं व्हायचं आणि एवढं काम बाकी पडलं. काय बडबड करता एकटे एकटे? कुठे गेलता तू? गेलो होतो बाहेर. बाहेर म्हणजे? आणि हे काम कोणी पाहायचे? तुम्ही उभे नाही तर मी उभा आहे म्हणजे उभं राहिलो काम होईल का? हां, उभं राहून काम होईल का? होत आहे ना काम, थांबलंय का? मग थांबेल नाही तर काय, एक अर्ध काम पडले पैसे वाचून, अजून पैसे पाहिजे. आता मग होईल ना. त्या याला सांगा ना, ते बापाकडून मागून घ्या ना जराशे. म्हणजे ती म्हणून आपण काम धरलंय का, आपलं सुरू केलंय का? व्हायचे का आपण? काय आपण भीक मागे का? भीक मागे नाहीये. देऊन टाकू ना आपण. नाही, पण मग तू काय करतोय? मी काय करतो म्हणजे गावात फिरायचं, मळ्याकडे दुर्लक्ष, संसाराकडे दुर्लक्ष. आज 6 महिने होत आले तेड्या. हां, जाऊ द्या तुमचं ना. सकाळी रिकामा नाटके राहता काय. मी काय मी काय म्हणत नाहीये. मी चाललोय जरा बाहेर. मला 4-5 हजार दे द्या. तुला लाज वाटते का थोडीफार? काय लागतो? बापाकडे पैसे मागले मी. अरे काय पैसे मागवतो म्हणजे काय, माझ्याकडे ठेवायला दिले का तू? पहिला कशाला गेला? म्हणजे काय पहिला कावर गेला? बाप काय पोराच्या लाड पुरवत नाही काय? अरे पण कुठपर्यंत? जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत. आता तुझं लग्न होऊन 6 महिने झाले, तुला काम नको करायला? एवढा मोठा उंच गोडा. लहानच असतो. नाही, त्या कामाकरता आहे लहान. काय चालू आहे? काय चालू आहे? हा याला म्हणलं हा. अरे चांगले हुंड्यावाले पुरी भेटत होत्या तुला, त्यावेळेला नाही तुला दिसलं. मग आता काय? हां, आणि आता पैसे मागायला माझ्याकडे आलाय. पैसे काय तू बापाला सांग थोडं 1-2 लाख रुपये द्या का आम्हाला. बरं? आता त्याच्यासाठी लग्न केलं का? ते नाही देऊ शकत पैसे. तुला काय वाटतंय का आम्ही काय भिकारीत का? याचे पैसे मागून आम्ही जगतोय का? मी कुठे बोलली देऊन भिकारी? टाकाल ना. काय 2 लाख रुपये नाही देऊ शकत नाही बाबा. का बरं नाही देऊ शकत? आता मी त्यांच्या नाक कापून एवढं लग्न केलं त्यानं धूमधामाने. आता ते मला 1 रुपये बी नाही मारणार. का बरं नाही मारणार? नाही मारणार. हा? हा. मी बोलतो मागव काय? पैसे माग त्याच्याकडून. का बरं? त्याच्याकडून? त्यांच्याकडून. हा ठीक आहे, त्यांच्याकडून बस. तुला खरं सांगू का, तुझ्यापेक्षा ती पोरगी व्यवस्थित वागती, पण तू नुसता इकडे तिकडे फिरायला जातो लागला. निघून मग मी. कुठे जातो? निघून बाहेर निघून कुठेतरी बाहेर म्हणजे? हा जातो निघून. तू तुम्हाला सोडून याच्याकडे नाही हो. तुम्हाला दिसतो गरज म्हणजे नाही तुम्ही मला तुम्हाला. असं का त्यासाठी लग्न केलेलं का? जाण्यासाठी? ए तू गप ग. गपग म्हणजे त्या पुरीला दाबून ठेवतो का तू? हां, अरे कमीत कमी काय काम आहे तुझं इथं? निघ. कशाला आली? बरं का, नुसता रिकामा फेर. हो, रिकामा भाषण नका देऊ. पैसे द्या आणि लागतात. एवढं आहे ना, एवढं बोलायचं नाही मामांना. हा, ते म्हातारे तुम्ही काम तुम्ही करायचे दोघं नीट राहू देणार का? मला का निघून जाऊ मी? काय? आम्ही तुम्हाला काही मारू राहिलो का? तुला सांगू का, हा तू पहिलं कामाच्या पाठीमागे लाग. नाही हो, नुसतं काम बिमा नाही, नुसतं असं रिकामा टावळा करून फिरायचं. हे बघ, ए बरं का? मारामारीच्या विषयात नाही जायचं तुला माहित नाही अजून मी बरं काय. का. ए बरा, ती पोरे एकदम व्यवस्थित राहते अजून. आणि माझ्या आई बाप मला आता घरात नाही घेणार. नाही घेणार तर मग मी काय करू? मी काय करू म्हणजे काय? मी जीव तू देऊ काय का करू आता? म्हणजे? म्हटलंच कोणी घरातून? तुझी इच्छा नाही करायची राहायची इच्छा. मग? मग इच्छा नाही म्हणजे मलाच काय म्हणते मायबाप घरात नाही घेणार म्हणजे? नाही येणार इच्छा दिसत ते. नाही राहायची इथं. आता मी त्यांनी ए नसेल राहायचं ना, तू बी जाऊ शकते. समजलं ना? ए परा, त्यांची ए इज्जत गेलेली त्या आता. पोरीला बोलू नको. ती जाणार कुठं? हा? कुठं अरे जाईल? वा. तुझ्या मायबाप मामा तुम्हाला माहित नाही ना, फोनवरती नुसते 24 तास बोलत राहतात कोणत्या सांगा मुलीसोबत. म्हणजे यांनी लग्न केलं का? हे बघ, एक तू मिनिट जरा आहे. माझा फोन माझी जिंदगी मी बघल ना. तुझं पाहिलं का काय कसे संबंध? बोलता? मग आता मी काय करू? काय हा? करू म्हणजे? माझ्या आई बापांचं नाक कापल्या, मला त्यांच्या दारात नाही घेणार ते आता परत. हे बघ, ते मला नको रिकामा डोकं खाऊ. ते मला चांगलंच बघत होते, मी केलं तुमच्या नादी लागून. तुम्ही तिकडे तुम्ही काही गोंधळ घाला रिकामा. काय गोंधळ घालू? हा याच्यासाठी लग्न केलं का? हे बघ, जाय. तू कामाच्या पाठीमागे लाग. माझ्याकडे पैसे तुला मिळणार नाही. आणि एक काम कर, त्या पोरीला जास्त टोचून बोलू नको. बोलू नको म्हणजे तिने जीव घेतला. उद्या उडून माझ्या आई चालेल बाप बापाने हात जोडले बापा मामा पुढे. उपकार गेले का? मग बापरे, उपकार केले म्हणजे तुम्ही त्यांना असे बोलताय? जास्त बोलती का? हे बघ, ऐक. ए तू पुरी, ऐक बरं का? माझा ऐक तू. काय? कारण त्यावेळेला सुद्धा ह्या पोऱ्याला हुंड्याच्या पुरी भेटत होत्या. पण आता तुमचं लव्ह मॅरेज असल्यामुळं हा. आम्ही त्याच्यात डोकं घातलं. आणि त्याच्यात जर तुम्ही असे वगळ आणले असतील तर आम्ही काय करायचं? म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून बोलताय का मामा? दोन्हीकडून बोलून राहिलो मी. दोघं मला तिकडून पण नाही तिकडून पण नाही. मी मध्ये माझं मरण होतंय ना, आता मी कुठे जाऊ? मरण होतंय ना, एक काम तर मग पहिलाच विचार करायचा होता. बापाकडे जाय, तू निघून जाय. काही गरज नाही. जाय जाय. पा कशी बोलताय? कुठं जाय? तुझ्या बापाकडे आहे ना ते बाप जिवंत अजून. नाही अरे घेणार ते. पोचा- कसं काय पोचतील?
याच्यासाठी मी आले की त्यांच्या त्यांना पोटची सोडून. नाही का तू? त्यांचीच पोटची आहे मी. तुला पोसेल, जाय निघ. जाय म्हटलं ना, जाय. कोण पोशील? तिचा बाप पोसेल ना तिला. आणि येताना जर यायचं असेल तर 2 लाख रुपये घेऊन ये. कशाला पैसे बिशे नाही, अजित पैसे बिशे नाही माझ्या बापाकडे. येऊ नको एवढं परत. धुमधाटात लग्न केलं ना त्यांनी. परत यायचं नाही, मग जाय. परत यायचं नाही म्हणजे निघ निघ मी येईन, मी मामांकडे पाहून निघ येईन. म्हटलं ना तुला, निघायचं लगेच. मामांकडे पाहून येईल म्हणजे हो. मामा काय एवढं गुण नाही का त्या मामांकडे पाहून येईल तर. मामा आणि चांगले. तुला सांगतो मी हा का तू लई मामा मी गेली ना मग यांचे लफडे चालू होऊन जातील. लई हे मी बघून गेली ग. त्याकरता मी भक्कम आहे. त्याचे लफडे बिपडे अरे, त्याच्या तुम्ही दिवसभर त्यांच्या मागणी फिरणार आहे. त्याच्यात हिंडून फांडून येतील, फक्त आयता दाट जेवतील. एक वेळेस तंगड्यात जाम केल्या का पुन्हा त्याला तू जाणार आहे का नाही आता? तुझं इथं मर्डर करू मी. म्हणजे तू आता मर्डरपर्यंत पोहोचला का? त्यावेळेस तुला बायको आवडत होती ना, आता आवडत नाही. हा रिकामा डोक्याला वैताग देत तरी काही नाही. म्हणजे हा रिकामा म्हणजे तू कामाचा माणूस आणि तुला वैताग झाला असं म्हणायचं का? हा बरं मी काय म्हणतोय, हा. सगळं सोडा. बरं मला आता वैताग आला एकदम तुम्हाला बोलून बोलून. हा. तुम्ही पैसे देणार आहे की नाहीये मला? हे बघ, म्हणजे तू जीव द्यायचा धाक दाखवू नको. तुला 1 रुपया सुद्धा नाही मिळणार माझ्याकडून. नाही देणार आहे ना? 1 रुपया नाही मिळणार. बघा बर का, हा मागत पडेल मग. कोणाला? मला? हो. मग तू मला मागत पडायला लागला. हो तुम्हाला बोलतोय ना, मग दुसरं कोण इथं? नाही द्यायचे ना, बघून घ्या आता तुम्ही. ए पोरा इकडे. हा पैसे कशाला लागतात तुला? चाललोय मी बाहेर. कुठं चाललाय? मित्रांसोबत चाललो बाहेर. हा मित्रासोबत चाललो बाहेर. जरा ठे- एकच दिवस राहील मी. बरं का रे, हा? तुला पैसे द्यायचे, हे काम पडलंय, हे कोणी बघायचं? हे माझ्या करता आहे का काम? मग माझ्याकरता बांधलंय काय? मग कोणा करता बांधलं हे? मला बोकंडी न्यायचं का ते? एवढं हे खोप एवढं माझ्याकरता? अरे ते अजून उंच उंच जाणार आहे. हां जाऊ द्या, तुम्ही काय करायचं करा, चाललो मी. यायला काय करावं बा? लग्न करीत नव्हतो तर ती पोर म्हणत करील तर मी हाच नवरा करील. हां याचंही मन होतं तिथं. हां आता आपणच गुंतलो. पण जाऊ द्या, आपण गुंतून राहून चालणार नाही. आपण कामाच्या मागं लागावून काम पुरं करणं गरजेचं आहे. आपाप येतील पोरंही बी. बघू आता काहीतरी करू. ते कांदे कवा काढे त्या आले काढत की पडली पात पडली. मी काय म्हणतो, पोरला म्हणा आता पाणी लय नका दे बाबा, का कांदे लागले खाली. मग माणसं लावून आता काढून घ्या ना भाऊ. काही नाही हो, पण आता बरे बाजाराचं भाऊ काही किलोनी कांदा चालू आहे, काय बरे बाजार. हा ये बा, चांगला झालाय मोठा कांदा. फक्त भाव पाहिजे आता बाई, नाही तर लय नुकसान होईल. मी काय तो माल पिकावून आपल्या हातात ते भाव का आपल्या हातात नाही. ते तर आहे, पण पाहू येईल थोड्या दिवस. आता म्हणते ना ते काय युद्ध चालू आहे त्याच्यामुळे लय चाललंय, याला भाव त्याला भाव. कांद्याला का भाव नाही? सगळं शेतकऱ्याचे बोकंडी होऊन पडले. हा बाकीचं पेट्रोलचा भाव, दिला भाव, सिलेंडर नाही मिळून राहिलं. आणि काय चाललंय हे लोकांचं? हं काय करावं, डोकं उठाड नुसतं. ज्या टायमाला शेतकऱ्याचे माल लिगायला आलं का त्यांचे काहीतरी लिगतच. मग खायचं कोणी बंद आहे काय? नाही ना, हां खायचं कोणी बंद आहे का? काय बंद? खातेच ना खात्या अहो, खाणं पिणं सुटतं का माणसाचं? मग हा सगळं- खाणं पिणं कुठं सुटत? युद्ध चाललं, हे चाललं ते चाललं. आणि माझं तर डोकं चालत नाही काही. हे युद्धाचे काय घ्या काढून, गहू घेतला काढून, तसा कांदा घेऊ काढून. युद्धाचं असं बघा, नाक जाऊन देते शांबडा करता, मारामाऱ्या करता, त्याची गमत आहे त्यांची. जाऊ द्या, आपलं काम पाहू आपण. ते गव्हाचं झालं, आता हेच राहिलंय. उद्या काय करा, माणसं लावून द्या, घ्या करून. काय नाही ते सावड्यावरचे माणसं पाहिजे 2-4 काढ, नको रोजाचे पैसे घालायला लागू. काय पैसे का आता काय कोणाला पाहू? कोणी माय भाऊ जाय घरी कामे बसले काय यायला? त्यांचे काम तुला जाते त्यांना तिने येते तुझ्याकडं, काय एवढं काय? काम आहे ना हो. हं? ज्याचे त्याचे काम आहे, ज्याचं त्याचं हे. कोण येतं आपल्यासाठी? प्रत्येकाला काम धंदे. जाऊ दे ना, आता 2 बाया 4 बाया लावलं तरी निघून जाईल पटापटा. 2 दिवसाचं काम राहील. ते एवढं वावर 4 बायला होईल का? नाही तर मग एक काम करू, उतरडे देऊन टाकू बायला. तुरा माझ्या कांदे उचलायला आता मी तर राहणारच आहे ना. काय तुम्ही बी? मला झाला का तिकडे लागणाला. हा लग्नाला जायला लागेल तुम्हाला. मग तर काय आपला कांदा आता 2 दिवस हे करून घ्या, नाही तर मग 2 दिवसांनंतर बोला. काय हे करायचं, काय माहिती. माग मला उभं राहा लागणार. तुझं काय चाललंय? मग आता मला मी लग्न सोडून येऊ का? तुम्हाला नवरदेवाच्या मागे उभं राहिला, मामा म्हणून उभं राहतो, तुम्ही काय कांदे काढत बसू इकडं? काय तुम्ही बी काय डोकं लावी द्या, कुठून काय करता माहिती? तुला लग्नामध्ये नेलेलं उद्या करते तू. हा, लईच बाई कामाशा. आई त्यांनी मला हकलून दिलं.
हाकलून दिलं तर तिकडच नाही, आम्हाला काय सांगा ते हाकलून दिलं. हा काय होय पोरफाय काय म्हणते? मी त्या पुरीचा विषय कट करून टाकेल. आता लग्न करून दिले आणि काल विषय कट केला ना. माझे घातले लग्न करून दिले. आता येऊन पुढे दुखणे माफ होता काय झालं? हा ते 2 लाख रुपये मागताय कोण? म्हणे माझ्या आई बाबांकडून पैसे आण म्हणे. आणि त्याचं तरी प्रेम होतं चाललं होतं, तुझंही चाललं होतं. कुठे गेलं तुमचं प्रेम? हा काय होय? मला माहित होत तो घराणा कसा चांगला म्हणत आहे, होता. तो घराणा कसा आहे मला माहित तेच म्हणत होत. होता इकडं या, होय तिकडं. तो घराणा म्हणून कसा आहे तो बाप मला माहित चांगला म्हणत होत. होता. आता त्यांनी काय केले, आता त्यांनी दिले आडो दांड टाकून. का ग तुला अक्कल नाही दावा? हा आता मला तुमच्या दोघांशिवाय कोणीच नाहीये. म्हणजे आता तुला काही जरा मी ठेवून घेऊ काय? हा आबा दिलेले पोर मेली ऐकाव का नांदले ऐकाव. हो असं चालेल का? एका गावात राहायचंय ना. एका गावात बदल समजत होतं काय एका गावात राहायचंय म्हणून. आई, आता तूच काहीतरी करू शकते. तू पण तवा बी मीच करू, आता बी मीच काहीतरी करू. तुझा बाप मला तेव्हा नाही म्हणत होता, तेव्हा मी पाय पडायला लावलं त्या म्हाताऱ्याचा. आणि त्या म्हाताऱ्याला तेव्हा तर लई आलं होतं. आता काय झालं स्वतःच्या लेकाचं हे करतो तेव्हा? हा तो काय जातीच आहे मला माहित होतं. मी आता तुला तर लई शिंग फुटले होते. करीत हात नवरा करीत जीव देतो मग गेलं जीव आता दे जीव. जाय जीव देवाय. म्हणे मरून जाय, नको येऊ माझ्या घरी. त्याचं पण बाहेर लपड चालू आहे. मर मर तू काही कर, तिच्या लपडे असू नाही तर काय असू, तुला येईल ते कर तुझ्या पद्धतीनं. अहो काय तुम्ही मरायला लावता? आपलीच पोरगी ती. आपली पोर आहे ना, आपलं ऐकते का? पोर आपली पोर आपलं ऐकते. करा ना मला. अगं पण आता माफ करून तू यायचंच नाही ना. त्यांनी म्हटलं यायचं तर लगेच तू निघायचं का? घर कशाला सोडायचं? हा त्यांनी धक्के मारून मारून अहो, ते काढलं घरी मला. पडेले मला अजून. नका जाऊ. त्यांनी धक्के मारून मारून काढलं मला. कोणी? त्या नवऱ्यान तुया? हा. आणि तेव्हा त्याला कौतुक सांगत होता. हा मी प्रेम येईन माझं येईन, मला मला हिच्याशीच तुझी लग्न. गरज नाही, हे नाही ते नाही असं आता बोलू. संपली घर 6 महिन्यात. हा तुला अक्कल पाहिजे ना, तुझं तर मुसळच फोडा तसं आता. अगे हिला अक्कल आहे का? हिला जसं फसवलं त्यानं अनेक पुरला फसवलं होतं. हिलाही त्याला बाळली. तो बाप चांगला म्हणत होता तेव्हा मीच ऐकलं नाही. म्हटलं नको बाई, जीव दिला तर सगळीकडे नावाचा आहे. पैसे घेऊन ये, तेव्हाच माझ्या दारात पाय. हा बरं खडकू देईल त्याला. शंकरच्या पोरला 1.5 लाख रुपये पगार झाला. 1.5 लाख रुपये तो नवरा तुला बळच करतो आता. आधी येशी रूमच्या खाली उतरली नसती. हा हिला लय हाऊस नवरा करायची. हा मी काय म्हणते, दाढीला कांदे कलंक लावला तिने, कलंक मला. आता काय तोंबड ताणू राहिली? आता जावं लागल त्या म्हाताऱ्याला, खर्चावं लागल त्या पोराला, खर्चावं लागल. तू जाय मी हा नाही जाणार. तुम्ही चला. हा. आणि कसं घरात नाही घेत मी पाहते त्यांचं. चला मी आहे ना. तू काय करशील जाऊ दे ते. हा का बरं? ज्या त्या टायमाला- चांगले हे पाहिलं त्या पोराकडं. जावा तवा तू तो कसा हुंडा मागे? लुबरीवाणी पुढं 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 चांगले करा चांगले. त्या टायमाला नाही म्हणला तर तिला खरंच येऊ दिला असता का? आणि दिलाच असतं तर काय केलं असतं? गेला आता गेला तर झाली नाही म्हणलं एक पोर झाली नाही मला. मी ना ते एक माझ्याकडून एक चुकलं की मी त्याची झाकत गेली. बरं आता जाऊ दे, चला पाहू आपण. तुम्ही एक काम करा, चला माझ्याबरोबर पाहू काय होतं ते. आणि त्यांच्याशी बोलू तर खरं आपण. राम राम राम. राम राम. घरी गेलो होतो, घरी कोणीच नव्हतं. हा कांदेकडे काय बारशाला या मग. हा बारशाला पोराच्या. तुम्ही तर नाही बोलत आम्हाला कशाला. आहो लग्नाला बोलवलं होतं ना. ते काय लागणार काय माझ्या. लग्नाला मजा म्हणजे आता तुम्ही नाही म्हणले. हा ना. आता आम्हाला अगोदर दुसरी का तुम्हाला 2 ड्रेस घेतले, तुम्हाला 2 साड्या घेतल्या कशाला? बारशाला. हा का? मोठं बारसे. हा का? पहिले नाही का मागणं आलं या पुरीला. हा. अहो आता तेव्हा तिने ऐकलं नाही ना. आता आम्हाला काय माहिती नाही, आली तोंड घेऊन इथं. काय झालं काय माहिती. आता काळी तिकडे पडली? लय काळी तिकडे चाललोय आम्ही त्यांच्या घरी. लय काळी पडली. एवढं तू तोंड काळगावर पडलं. अहो काय त्यांच्या नवरा बायकोची भांडणं झाले. ते म्हाताऱ्या एकपट ती दुप्पट आणि ते पोरग तिप्पट झालं. आई बापाचं नाही ऐकलं की मला असंच होतं माहिती. आता काय करते? काय झाली परदेशाने झाली परदेशाने. बरं ते गावातच होतं म्हणून म्हटलं जाऊ दे बाई. आई बाप त्यांच्या मनामध्ये त्याला काय कळत ते उन्हाळ्यात म्हातारी झाली. आई बापा लेडे समजते हो. पोरं आहे ना, आजकाल आहे ना आई बापा लेडे समजते. हा म्हणून असे दिवस आहेत. पण यांच्यापेक्षा त्यांनी 25 पाऊस राहते खायला राहते ते काय येडे राहतात का? समजते ना ते. कोणाला वाटतं का त्यांच्या परपंचा नाश व्हावा? आई बापाच्या ना आजकाल उपकाराची बी काही फेड करते नाही. आणि असं होतं मग मनानं करायला गेलं का असंच उद्योग होत्या. जाऊ द्या, चला त्यांच्या घरी सांगू त्यांना. आणि कसं खडसून टाकू, त्या पोरालाच खडशीते, मी खडशीते बाई आता. चला नाही तर पाहू काय करायचं. तिला आज येऊ का काय मी? परवाच्या दिवशी आहे. बरं बरं येऊ नक्की येऊ. हा आता काय आता जाऊ द्या जे झालं. जमलं यांचं तर मी यांना जोडीला घेऊन ये. हा सांगते मी निरोप सांगते त्यांना.
तसं त्या बोलायला तर नाही पाहिजे, मी तर तोंडही पाहायचं ठरेल नव्हतं. नका हो असं बोलू, आता गावात राहायचंय असं चालत का? ती काय बोलली होती माहिती का मला, हा. हे काय म्हणे याच्याकडं हं? आता काय लखपती भेटला काय? अहो, हाय लखपती नाही चांगले भेटला. हो, मस्त चांगले ते, लखपती नाही, पण ते बिगपती. नाही नाही बिगपती भेटला बिगपती. गबस जावायची नाच. मला खरं पाहायला लागत चांगले मस्त सगळे आहे, पण ते पोराला काय झालं कामच करी ना एवढ्या. मामा तुम्ही खरं वाटे खरं, मामी ना त्या हे केलं माहिती का, ती म्हणे पोरी जे पाहिजे तेच. तिच्या आता मनावर पोरीची बाई पोरगी आहे, पोटचा गोळा आहे शेवटी, काय करत्या? जा जा जा. चला आता हा चला चला बरं बरं येऊ येऊ या मग हं? पाहिजे लोक टोची देऊ हिच्यामुळं 1.5 लाख रुपये पगार आहे, हिला 1.5 आल्या लाख पावली घरी घरी बी नाही जायचं, हिला आल्या पावली चला घरी नेऊ. चल हिला घराकडून घेऊ. का ग तू बसली पंढरपूरला जाऊन आणि त्या पोराचं न त्या पोरीचं झालं काय भांडण, ती पोरगी गेली निघून. आता मी तर जायलो ते पंढरपुराला, मला तुला काही नुसतं माहित नाही. तुला पंढरपूरच आवडणार आहे काय, मग आता काय करणार? आणि इकडे होऊ दे सगळी वातात. तुम्ही होते ना घरी, आता मी काय करणार आहे एकटा? तुम्ही तर मग शहाणे ना लागत हा तेवढे मग. गणशा नाही म्हणून काही ते दोन्ही आवरते का, ते पोर ऐकायला लागलं का? हा. हा वांट्यार सारखं पैसे मागत काय, मला इकडे जायचं मला तिकडे जायचंय, कुठून पैसे आणू मी? मग पोराला आवर घालायची, दापायचं ना जरच पोराला बी. अरे फक्त इटकरांना हाणायचंच राहिलो होतो तुला माहित? जोडायचं धरून म्हणे हा, इटपर्यंत ठेचायचं जोडायचंय. राहिलं होतं, आता मारायचं जोडायचं. धरून चांगलं आता म्हणा. बरोबरचा पोरगा झाला. बरोबरचं म्हणणंच याच करून मग तो एवढा वर चढलाय पार. आणि तुला सांगतो तेव्हा आपण ती पोर करायला नको म्हणत होतो, हा. तेव्हा ती पोर आहे म्हणा मी जीव देईल हा नवरा नाही मिळाला तर, हा. हाय म्हणा नाही नाही चांगली पोर आहे. चांगली पोर आहे तर मग आता काय झालं नेमकं ह्यांना? आता त्यांचं नेमकं काय खटकलं मला काही कळा ना. नाही नाही मग पोराला विचारायचं काय झालं, पुरीला विचारायचं सामना सामनी त्यांना. सामना सामनी विचारून नेमकं सांगतेच नाही, हा म्हणतो मला लागत नाही. हा. ती पोर म्हणते मी घर सोडणार नाही. हा मग इतक्या दिवस काल पोरा माग पळत होती मग इतक्या दिवस. तेच तर. हा? इतक्या दिवस काल पोराला फितावलं एवढं नाही म्हणले नाही तुमच्याच पोरानं पुरीनं फितावलं आमच्या पोराला. हा तुमचं पोर बोळ्यानं दूध पित होतं. बोळ्यान दूध पेत होतं पण पुरीनं फितावलं ना. हा, पोराचं काय मग? नाही 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 पोरलं मग नाही नाही पोर उतरू जाते तुमच्या आता- पोरीला लय आहे. थांबा आता तुमचं याच ठिकाणी तुमचा मुलगा असता मग काय केलं असतं तुम्ही? तुमच्या तुम्ही पोराने काय काय केलं असतं? काय नाही केलं पोर? आम्ही केलं असतं पण आम्ही आवरली असती पोर. हा का पोर काय करते पाहिलं असतं आम्ही. हा, पोर हा. काय केलं ना? त्या मग पोराला का नाही पोर आवरलं? आपली घरातून जाती बाहेर काय करते बाहेर नको का पाहायला? तुमचं पोरगं जातं तर नाही काय केलं? नाही काय केलं? तुम्ही त्यांची बाजू घेताय. नाही त्यांची बाजू घेतात मला नका सांगू या आता. पुरीनं पोर फतावलं. हो, लग्न हा. केलंय बाकीचं नाही माहिती, फटावलं काय हा. काला केलं? पुरीनं ना आमचं पोर फितावलं. चांगला फतावलं हिरो म्हणजे काय? दिसला, कशी चांगला बोलता हिरो तुम्ही पाहिला. मग माझी एखादी हिरोईन नाही म्हणले चांगला हिरो पाहिला मग बाळा त्याला तुम्ही. मला माहित नाही बंद नाही, कर, आवाज बंद बाळ्या कर. तुम्ही. पोरीला घरात काढायला का? मी काय म्हणतो मला पोर नांदवायची का नाही? हा नाही तर नाही म्हणा. तुम्ही काय हुंडा देईल ना एवढं नका करू. तुम्ही पाडला एवढा नाही नाही करा जा गोंडा आम्ही सांगू का या पुरीनं पोर फितावलं. हा लग्न केलं ना? मग लग्न केलं काय लग्न केलं? पितवायचं राहिले. हा? काजू पितवायचं राहिले. लग्न केलं मारायला केलं एवढं गोड पोर भेटलं असतं काय? हा? म्हणजे तुम्ही त्यांची बाजू घेताय का? ए बाबा जाऊ ए बाबा नको मारू मरल ए बाबा मरल. हा? नाही, नाही. अरे काय येड्यात नाही का? मग काय लाकडानं मारी त्या का तोंड आहे का नाही अशी बोलायला? ग बसा. हो, गप्पा बसा ना. समजून उमजून घ्यायचं त्याला तर काय हाणामारी करायला आलो का इकडं? आपली पोर नांदायची आपलं नाक खाली राहत. हा, मग नाकच खाली घेऊनच यायचं प्रत्येक वेळेस. मग आता पोरीच्या बाजू असली का त्या आई बापाने नाकच खाली करायचं. फक्त पोरांच्या आई बापाने गुच्चे नाक ठेवायचे. आणि त्या पोरीला ताब्यात नाही ठेवायचं. अगं आई थांब ना, काय एवढी गागट करते? थांब ना, मी सांगते ना त्यांना. काय सांगू नको. तुम्हाला काय करायचंय? पोरीला ठेवायचं आहे का नाही सांगा. का काढून दिली? हे बघा त्याच टायमाला आम्ही हुंड्याच्या 2 पोरी सोडून दिल्या आणि पोराला तुमची पोर केली. उंडा घ्यायचा का तुम्हाला आता? आता नाही घ्यायचं, आता अहो, घाला माझ्या घेऊ हुंडा. पोराला किती मागणी येत होते. द्यायचं ना हा? करून. नाही म्हणले किती मागणी येत होते मग आमच्या पोराला पोराला. सांगायचं हा? तुमच्या. हा? तर तेव्हा त्या मागण्याला ही पोर मांग लागेल होती त्याला. आणि तो बी आमच्या पोराच्या मागण्या पोरीच्या ते मागण्या. पण बोलले होते मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय ना. आता मी आल्यावरती ती लफडे करता बाहेर. तुम्हाला हे तरी माहिती आहे का? मग बायकोना दापाय पाहिजे नवऱ्याला म्हणजे त्यांच्या नवरा मागच आगत. फिरायचं का मी दिवसभर घरातली कामं सोडून? नाही म्हणले नवऱ्याना बायकोला
दापाय पाहिजे आणि बायको नाही नवऱ्याला दापाय पाहिजे. आई बापाचं काही कर्तव्य नाही, पोरग काय तुम्ही करतं बघ ते खायला वाढवलंय बा, तुमचा काय दाग धरा नाही. असं कसं आमचा म्हणताय? दागदारच होता भाऊ. मामाकडून पैसे घेऊन आता ते काय एवढं पोरे कडव घेऊन हिंडायचंय त्याला. तुमचा पोरे दापाच काम तुमचं आहे. नाही एवढं पोर आहे का ते. झालं नाही होऊन झालंय ना, हा. मग काम काय तुमच्या पोराचं? नांदवायची नाही का तुम्हाला? नांदवायला लागेल आता, मग? कारण पोर शहाणी आहे. आता जे झालं ते होऊन गेलं. हा, मग आता आमच्या पोरालाही सांगू आणि केव्हा सांगता कुठं आहे तो? आता त्याला बोला बाहेर जायला असेल बाहेर. तो गेलाय कुठं बाहेर येईल. बरं, मी फोन त्याला करा, फोन फोन करतो. करा. येतोय ना, जाऊ त्याच्या ठोक्यात काय तिथे जाऊ तंगड बिगड उद्याच काढ. असेल हो, ते कुठं जात सारखं फिरत राहतं एवढं नाही तरी तेच पाहू राहिले. मळ्यात असेल. हॅलो, हॅलो, कुठे रे बाळा? इकडे आलोय बाहेर. तुम्ही बोललो ना बाहेर आलोय. बाहेर आला का घरी? 5 मिनिटात पाहुणे आलेले आहेत. लय लांब आहे मी, टाइम नाहीये. किती लांब आहे? काय काम आहे पण? तू कोणाला बोलवा इकडं? तू घरीच ये. कोणा जाऊ द्या. 5 मिनिटात घरी ये. मा कदा हा. नाही नाही. गावात तुम्ही घरी नाही आले ना तर तो बाप तुला अर्धा तास दिसणार सुद्धा नाही येते ना तू हो, धमकी नका देऊ. अर्धा तास ना तो बाप आहे ना आलो थांबा आलो. डायरेक्ट जनसेवेच्या गाडीमध्ये दिसन तुला. आलो हा. थांबा. तुम्ही धमकी कोणाला देताय? हा ठेव खोटं बोलतो पाहिलं का? म्हणे मी बाहेर आहे, लांब आहे. बाहेर म्हणजे मळ्यात असेल असं. अहो पण तुम्ही, मी काय म्हणते, काही काय संसार सुरू झाला ना, आपल्या चतकुर भाकर कमवायची अक्कल नाही काटायला. शेवटी मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. हा, चुका होत्यातच माणसाकडून. आता तुम्ही काय त्याला भाकर नाही देती, तो कामच करतो ना, आम्ही कामच करतो. काय तुम्ही आणून देत्या का त्यांना आणि काय भाकर आणून खायला? दे? आणून काय ना देऊ? मग म्हणता तुम्ही म्हणत्या त्याला चटकूर तुमची भाकर. बायको आहे ना, पोराची बाजू घेऊन पोराला सुधरायचं नाही. आमचं काय आडेल जावायला घालायला भाकर. पोराला सुधरायला आज ऐकलं. आज तळा हातावानी तुम्ही आता पडावानी पायावर दगड जपलंय बी आम्ही नसता त्याला. पाडला मी. नाही तुम्ही फुलं कोण आले म्हणतो मला बापाला मारेल? कोण म्हणतो? नाही. तुम्ही? ओय, ओय, ओय. अरे भाऊ जाऊ दे. अरे जाऊ दे. अरे जाऊ दे आता जाऊ दे. दे ठेवून दे माझ्या बापाला नाव नाही घ्यायचं. मी काय म्हणतो? चित्र आहे नाद लागायचं ते ना काय म्हणते व्यवस्थित हो, राह. माझ्या बापाला कसं काय मारायला चालले मग तुम्ही? बरं झालं मी. आणि तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही काय बोलता बोललो तेव्हा. मी? त्या दिवशी किती तो काय बापाला काय माराबद्दल बोलले? बोललो का मी? त्या दिवशी तुम्ही तू मी ता म्हटलं करत का त्या नव्हते बापाला का? जीव गेला असं बोललो का मी? तुम्ही बोलले नाही त्या दिवशी तू ता कोण करत होता तुला कधी गेलो? त्या दिवशी दाखव काय प्रूफ आहे दाखव. बरं एक पोरी नांदवायचं आहे का नाही तुम्हाला? को- तुम्हाला पोरीला नांदवायचं आहे का नाही मला सांगा पहिले. हुंडा लागत मी हुंडा व्हायची केस टाकू. यांना पहिले माफी मागायला लावा. काय कोणाला माफी? माफी? आता नाही मागणार. हा. तेव्हा मागितली होती हा, माफी. आता काय माफी आता मागायची? तुम्ही माफी मागा हा माग कस काय माफी मागू? हा. नाही कस काय मागणार. बोलले बापाला मारून टाकायला असून मग तसं? आमच्या पुढे काय कमी काढून दिली परत काय हा? कसं बदल कोण करते? बोलले तिला काढून दिला? पुढे करतो तो करतो ना पुढे काढून काढून देतो दिलं. माय पोर फसवली तुम्ही फसवली बिसवली काही नाही. बाय बाय तुला तुम्ही काय बोलले सांगितलं 2 लाख रुपये हे बघा, तुम्ही सांगा बरं काय त्यात. हा. ओ, एक मारा- मिनिट. 2 लाख मारामारीच्या रुपये पत्रावर काढून येऊ दिली नका. का तू? तुम्ही बरं का? कोणी धक्के मारून मला काढलं नाही हे असं हिचं मेंटल डोकं. तिला हा, बोललो तुम्ही साजूकपणा करत्या. अहो, पैसे मागायला भिकून आणले का तुम्हाला? कोणी पैसे मागितले? तुमच्या पोराने 2 लाख रुपये मागितले ना मागितले. पैसे. काय बोललो मी? का बरं देऊन तुला- टाकू म्हटलं. तुम्ही तर म्हणा आम्ही लखपती म्हणा मग खरोखरच लखपती हा? खरंच आहे. घरांनी पडली काय पैशाची. काय रे ए, काय अरे तुला करतो का मग? काय जॉब एवढं नाही, नाही. हे का पारे तुला करतो काय काय? मग तू- मारून तुला काय लागत आहे? काय नीट बोलायचं तू ता करायचं नाही आता परत बाय, तो शब्द तुमच्या- आला हो, सासूला हिला सांगा बरं का. मग तुम्हाला अक्कल आहे का? हा आपल्या बापाचा अरे तुरे का आपल्या बापाला आपण अरे तुरे कराल का? अरे तुला केलंच नाही मी. कोण बोललो अरे तुला? अरे उंदीर मुतला तर तुमचा परपंच वाहून जाईल आज आज ए, तुमच्या घराने आमचा परपंचाचा नको विचार करू जागीरदारा. हो. चांगलं पाहुणे, माहिती. मला एक सांग हे भांडण असंच ठेवायचंय का काय करायचंय? नाही मिटवायचे. मग हे कवर चालणार आहे? आगायला संडास नाही तुम्ही बोलायला चालले. पण तुम्हाला काय करायला? हा कशाला बघून नेऊन काढायचं आमचे? नीट बोलायचं इथपर्यंत जायची गरज नाहीये बाई ए, बाई, आमच्या पशी बाबा, जर तू गप्प संडास बस. नसलं तर तुझ्यामुळे तुझी पोर सगळं कशी होतंय, काय बघ. मापोरा मागा आली सांग बरं. बर का? मग तुमचं पोर कायला पैसे घ्यायला मागायला लावलं? नाही, मग? नाही. कायला मागायला लावलं भीक मागायला? मिटत असं चाललं नाही चाल पोलीस स्टेशनला हे काय बा, करणार तुम्ही मी काय म्हणतो? पहा, किती माझं बघा कसं माझं का बोलता. तुमच्यासाठी मी ऐक. पहा, मला उचलता ए बरं गप हा गप गप. आता शांत राय जरा साहेब. हे बघ, पाहिलं तुझं का काय आत्या? म्हणणं आहे एवढं मला मी माझं एक सांग. मला म्हणणं आहे, काहीच आई. माहिती नाहीये ना. ऐक, माझं एक म्हणणं हा. आहे मी कधी बोललो का यांना काही काय आता- बोललो समज होतं का? आता मी तर काय जाय- बोललो 2 लाख रुपये घेऊन ये लागताय देऊन टाकू आपण नाही एवढंच मिळणार. बोललो ना. याच्यासाठी लग्न केलं होतं मग माझ्या नका देऊ ना नका देऊ पोरीला ना हाकलला का? एवढे पोरीला हाकायला का जाय तुझ्या बापाकडे जाय नाही का बरं हाकललं? किती तुम्हाला बोलती ती तोंड किती तिला ए, तुमच्यावरून तर वाटत नाही. तुमचं तोंड बा किती आहे? बघा मी काय हा, म्हणतो, बरोबर आहे, तुम्हाला काहीतरी- जर घराच्या हो, कामात मला काय करायचं ए, गप्प सांगा, आहे, मी चालले.
चालले घराच्या कामाला अडचण आहे, हे म्हणजे यायचं ना ये बा आम्हाला घराचं काम आम्हाला पैसे अडचण नाही. लाख नाही तुम्हाला 4 लाख दिले असते पण तुम्ही लगेच पैसे कसा पोर काढून द्यायचं का? पोर काढून नाही दिली त्यांची दोघांची नवरा बायकोंची काही मग कुरबुर तुम्ही झाली त्याला खायलाच आहे घरात. खायला मग ते अचानक 6 महिन्यामध्ये लगेच कुरबुर व्हायला पाहिजे का? बरं मी काय म्हणतो आता जे झालं ते होऊन गेलं. हा आता हे काय तोडल्यानं तुटणार नाही. हा बरं का आता तुम्ही तुमच्या पोराला दापा नीट घरात ग्राय लावा कामधंदा करायला लावा. माझ्या पोरीची चूक राहिली तर मी 2 थोबडीत मारील तिला. मग आमच्या पोर लगेच मारा मग आता आमचं तोड पोर किती आहे तिला, ना किती बोलते ती? लाईनीत आहे बरं का बाई. तुम्ही त्यांना बोलता ते चालतंय तुम्हाला? कोणाला बोलतोय हो इन बाई प्रत्येक वेळेस माझं पोरग सुई माग द्वारा कशाला आलेला आहे? का? हा? सुनाची बाजू आहे का नाही काही? अहो, हा? सुनाची एवढ्या बाजू मोठ्या आहे. चांगल्या म्हाताऱ्या झाल्या सुनाची पार. बाजू आहे तर आम्ही सुनाला कुठं मारला मग माझं पोरग असं माझं पोरग काय माझं तोंड पोर काय कर अगं बाई माझं पोर होतं म्हणून तर तू पोर आली ना. हा. मागे लागूनच आली ती जशी माझी पोरं म्हणतो जाऊ दे आता, कशी येऊ दे. ये बा, ऐका मीठ जाऊ घ्या द्या, कशी येऊ द्या तुम्हाला नेमकं काय ठरवायचंय ते ठरवा. आता तुम्ही आपलं पोर काय करतं दापावा ए बाबा आहे ना कशी काय संसार करा हे सांगायचं दिली अहो सोडून. आता आम्ही तेच सांगतो आमच्या काय पोरावर सांगत संस्कार पोरांना ते सांगत आलोय आतापर्यंत. तुम्ही काय करायचं ते पहा. आमच्या पोरीला पोरावर ना ठेवायचंय का? संस्कार आहे चांगले. हा ठेवायचे ठेवायचंय ना ठेवायचे मला घराने नाही आले पाहिजे नाही आता ठेवायचे. पाहिलं का लगेच फोन चालू झाले पा. हे बा. ए मग फोन आता काय ठेव दुसरं कोणाशी बोलायचं नाही का? तुम्हाला माहित नाही तुम्हाला माहित काय नाही. माहित नाही सांग. मी यांना लई वेळा फोनवर पकडलंय मी. फोन द्या. अगं, काही नाही, द्या, फोन फोन द्या, फोन द्या. मला म्हणतात माझी लाईफ आहे माझी लाईफ आहे. काहीच नाही फोन मध्ये ए, अगं चुकी तो- झाली, मी अगं लग्न तो केलं. अगं तो धुतला तांदूळ आहे तो. चुकी झाली लग्न केलं म्हणे. काय बाय पायर दगड मारले आणि बापा आई बापांचं हे ऐकलं तुटला असतं. तांदूळ ऐकून घे. चांगलं झालं असतं. ऐकून घे पोराला कोणाचे एवढं फोन बोलायचं, आले मग एवढं लगेच बोलती संशय ती. धरायचा का? मी काय म्हणतो तू कशाला फोन काढला आता? पहा ना, फोन आला उचलू नको फोन. अरे पण मग कामा काळजी तू काय एवढा मंत्री का होतो तुला फोन येतो कोणाचा फोन येते? कामा काळजी आले उचला लय नको तुमचं पोरग ना पाटाच्या पाट्याच वावर राहिलं कामाच्या. इंजिनियर आहे का तो? इंजिनियर काय म्हणतो? त्याच्या पाठीमागं अरे, काम अरे, राहिले. इतकं स्वतःच्या बटुकाचे फोन. मला ए आता मी तुला अरे तुरे करेल जावायचा मान गेला खड्ड्यात ऐ समजलं का बाई, तुला- हो, तुम्ही शांत हे बसा. बोलायचं नाही. का बरं अजिबात बोलायचं? आरू तुला माझ्या नाही पोरीला नीट हे करा. करा. मी खपून घेणार नाही मी माझ्या बी नाही पोराला खपून बोलले. घेणार. तुम्हाला नाही ठेवलं कोणाला माझ्या काय पोराला एवढं बोलले काय तर बोलले मी ते खपून चालतंय घेणार ना. नाही. कोणाचा मान मी ठेवला कसली नाही, खपून विचारलं घेऊ? नाही. मी ना माझ्या पोरीला या बाई माहिती का नाही? तुला फक्त आम्ही जर त्रास केला ना नवऱ्याचं आणि बायकोचं चालूच राहतंय. अरे नवऱ्याचं तुझ्याची भाषा बायकोचं बोलू चालूच तुला. राहतं. बाईला नका थोडं सहन नाही समजायचं. करायचं पुढं थोडं काय बोलावं धरायचं चालायचं, बाई माणूस सोडायचं होती. बी. असं करायचं हिच्या तरच वेळेला आपलं मान टिकतं. पण दिला, आता नाही देणार. नाही बा, काय करायचं तरच निर्णय टिकत सांगा. आपलं. मला डायरेक्ट म्हणजे जाय म्हणे जाऊ दे म्हणलं असेल पुरीला फोन एखाद घ्यायचा. टायमाला म्हणल्यानं काय फोन होतं घ्यायचा. ऐ, घ्या ते पुढे ठेवून चल आपण हे बा, चल. आणि आता यायचं नाही परत तू ते तेव्हा यायचं नाही आमच्या घरी. आता पुढला ठेवून घ्यायचं चल. आणि तू आता जरा व्यवस्थित राह. हा नाही नाही संसाराला हा, लाग. आता आम्ही बिघडला आले ना ना. याच्या चांगला ठोक्या टाकून नीट आम्ही करायचं. हा ना आता तेच नाही, करावं नाही, लागेल. आम्ही चालू का आता? हा चला आता बोल. याला काही चहा पाणी होऊ दे याला ना. तुला ना भाकर खायची असली तर सुईची खा जा. तुला. हा हा आम्ही चाललो. ए म्हातारी चाल जे त्याला दोन मिनिटं पुरीला थांबा घे. मला त्याच्याशी बोलू द्या. काय बोलत ती? बोलत त्याच्याशी बोल पटकन बोल. कुठं जायलो आता कोणाचा फोन आला होता माणसांमध्ये तू असं का बरं डब घालतो हा काय घालतो सांग बरं हा आगाई तुला- सोड ना झालं ना आता जाऊ दे. झालं सोडलं सुधारायचं आहे का आता सोडलं परत राहू हेच होणार आहे का नाही मग आणि जर झालं ना तर मी 2-4 ठेवून देईल बुधवार हा ते नंतर ठेवा. तुला काढून चल देईल चल तिला चल ठेवून घेईल, बाजालं असं कर. बाजालं चल चल हा. घरी चला चला घरी. नाही चला. नाही तुला काढून देईल आणि तिला नको ठेवून बोलू घेईल. चाल घरी चाल घरी गेल्यावर बोलावं नको मीटर खराब करू.